या बॅग फिल्टर मध्ये अशा पद्धतीने एक बॅग येते. नमस्कार, मी आज तुम्हाला स्पन क्लिनिंग करण्याबाबत माहिती देणार आहे. स्पन कशा पद्धतीनं क्लीन केलं जातं त्याचं एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे. हे अशा पद्धतीनं हे आट्या थ्रेड जे असतात हे स्पॅनरच्या साह्यानं खोलायचे. त्यानंतर हे जो स्पन आहे हा जर पांढरा राहिला असेल तर तो आपण क्लीन करून वापरू शकतो. परंतु जर तो जास्त ब्राऊन कलरचा झाला किंवा काळा पडला तर हा आपण वापरू शकत नाही. आता हा क्लीन कसा करायचा याबाबत थोडीशी माहिती देतो. अशा पद्धतीने आढळल्यानंतर हा थोडासा क्लीन झालेला आहे. त्यानंतर जसा काढला तसा तो बसवून टाकायचा आहे. मला खूप लोकांनी विचारलं तुम्ही हा तिसरा कशासाठी वापरत आहात, तर हा बॅग फिल्टर म्हणून काम करतो. त्याचा फायदा असा की आपल्या मोटरीला कोणत्याही प्रकारचा कचरा अडकत नाही किंवा ह्यात कोणत्याही प्रकारचं धूळ जात नाही. तर हे कशा पद्धतीचं असतं ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. या बॅग फिल्टर मध्ये अशा पद्धतीने एक बॅग येते, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपल्या मोटरीमध्ये सायन कार्बन मध्ये ही कचरा जात नाही, इझिली क्लीन होत येईल. पद्धतीने हा बॅग फिल्टर काम करतो. अजून कोणती माहिती हवी असेल तर मला ह्या व्हिडिओला कमेंट करा, त्यामधून मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करीन. आणि कोणाला जरी या सगळ्या सेटअप बद्दल माहिती हवी असेल तर माझा नंबर आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. धन्यवाद.